अगदीच भाजीला जर काही नसेल तर अगदी घरगुती साहित्यात बनणारी ही आजी पणजीच्या काळातली ही रेसिपी आहे गोडे पाण्याची भाजी। खूप छान अशी याची टेस्ट लागणार आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यात ही बनते, अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातच ही बनणार आहे। तर ही कशी बनवायची, चला तर मग आपण याची संपूर्ण रेसिपी बघूया। गोडे पाण्याची भाजी बनवण्याकरता मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे 1 वाटी। हे 4 ते 5 तास एवढी मी भिजवून घेतलेली आहे, ही भिजलेली डाळ आहे। आणि इकडे हे आपल्याला मसाले लागणार आहेत, अगदी घरात असणाऱ्या साहित्यातच ही बनणार आहे। आता हे मी इथे मसाले घेतलेले आहेत, मिक्सरच्या पॉटमध्ये मी हे बारीक करून घेणार। हे बघा 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हिरवी मिरची घेतलेली आहे एवढी। तुम्ही संपूर्ण हिरव्या मिरचीची सुद्धा ही भाजी करू शकता। आणि 1 चमचा एवढे जिरे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि डाळ पण वाटून घ्यायची आहे। तर ही थोडीशी अशी रवाळ वाटायची आहे, एकदम जास्त जाड किंवा एकदम बारीक अशी वाटायची नाही। तर मी आता दोन्ही याची अशी वाटण करून घेणार आहे। ही डाळ वाटायच्या आधी यातलं पाणी पूर्ण निथळायला पाहिजे, म्हणजे पाणी असलं तर मग ते थोडं पातळ होऊ शकतं मिश्रण, म्हणून मग हे पाणी पूर्ण निथळू द्यायचं आहे। हे बघा आपलं आता इथे डाळीचं वाटण तयार झालेलं आहे आणि हे लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, याचं सुद्धा जिरे, याचं सुद्धा वाटण झालेलं आहे। आता याचे आपल्याला गोळे बनवायचे आहे। तर गोळे बनवायच्या आधी असे पोहे खायचे 2 चमचे एवढं वाटण साईडला काढायचं। हे कशाला तर मी तुम्हाला हे नंतर सांगणार आहे। अगदी थोडंच वाटण आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे आणि यातलं जी अर्धी पेस्ट आहे ती यामध्ये घालून घ्यायची आणि खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ, हळद घालून घ्यायची थोडीशी। आता आपण यामध्ये थोडी हिरवी मिरची वापरलेली आहे, अगदी थोडंसं लाल मिरची पावडर घालणार आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या आणि अगदी थोडंसं असं 2 पडी एवढं मी तेल इथे घालून घेणार आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं। याचे आपल्याला असे गोळे बनवून घ्यायचे आहेत। हे बघा याचे असे गोल गोल गोळे करून घ्यायचे। खूप जास्त हे मिश्रण असं पातळ व्हायला नको किंवा घट्ट सुद्धा व्हायला नको, तर आपले गोळे हे फुटू शकतात। असेच सर्व गोळे बनवून घेणार आहे मी। तर इथे गोळे बनवून झालेले आहेत। आता यासाठी लागणारा रस्सा ते आपण बघणार आहोत। तर इथे मी रस्सा बनवण्याकरता कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे, थोडीशी मोहरी घालून घ्यायची, थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि एकदम बारीक कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा, तो कढीपत्ता सुद्धा घालून घ्यायचा। आता इथे जी पेस्ट करून ठेवलेली होती ती पेस्ट घालून घ्यायची आहे। छान असं फ्राय करून घ्यायचं। आता इथे आपला कांदा छान असा परतून झालेला आहे। आता इथे मी अर्धा चमचा एवढी हळद आणि तिखट घालून घेणार आहे, 1 चमचा किंवा तुमच्या चवीनुसार तुम्ही घ्या, आणि 1 चमचा एवढी धनेपूड घालून घेणार। याला असं मिक्स करायचं आणि इथे थोडंसं पाणी घालून घ्यायचं, म्हणजे आपले मसाले जळायला नको। आता मी इथे एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे। तुम्हाला रस्सा किती प्रमाणात बनवायचा आहे तेवढं पाणी घ्यायचं आहे आणि हे जे काढलेली मग मिश्रण काढलेलं आहे ते यामध्ये मिक्स करायचं, पूर्ण पाण्यामध्ये असं मिक्स करायचं। हे बघा, आणि हे पाणी यामध्ये घालून घ्यायचं, जो मसाला आपण केलेला आहे त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे।
हे बघा, असं पातळ मिश्रण व्हायला हवं. भाजी जर कमी प्रमाणात असली तर डाळीचं मिश्रण हे 1च चमचा घ्यायचं. म्हणजे रस्सा आपल्याला असा जास्त घट्ट नाही पाहिजे, कारण गोळे टाकल्यानंतर ते घट्टच होणार आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आपण गोळ्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करूनच मीठ घालायचं आहे. रश्श्याला छान अशी उकळी येत आहे. जेव्हा उकळी आली तेव्हाच गोळे यामध्ये सोडायचे आहेत. जर आधी सोडले तर मग ते एकदम फुटून जातात. असे एक एक करून सोडून द्यायचे. आता हे गोळे टाकल्यानंतर याला असं चमचा वगैरे लावायचा नाही. अगदी 2 मिनिटात हे गोळे शिजून असे वर येतात. बघू शकता, असे वर येत आहेत. हे बघा, अगदी 2 मिनिट झालेले आहेत. 2 ते 3 मिनिट वेळ लागू शकतो. आपले गोळे हे पूर्ण वर आलेले आहेत. बघा, हे बघा, अजिबातही असे फुटलेले नाहीत. आता आणखी 5 मिनिट याला शिजू द्यायचं आहे. हे बघा, आपले गोळे छान असे शिजून झालेले आहेत. अगदी असे हलके बनतात हे. गॅस बंद केलेला आहे. आता इथे थोडीशी कोथिंबीर घालून द्यायची. झाली तर इथे आपली गोडे पाण्याची भाजी तयार. अगदी छान अशी चवदार अशी ही भाजी बनणार आहे. अगदी सोपी आणि एकदम कमीत कमी साहित्यात बनणार आहे. तर तुम्ही सुद्धा करून बघा. आणि ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागणार आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.